पुणे सोलापूर महामार्गावरील लोंढेवस्ती तालुका इंदापूर ग्रामपंचायत हद्दीत ट्रकने बाईकला पाठीमागून दिलेल्या धडकेत बाईकवरील 24 वर्षीय विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर पती गंभीर जखमी झाले असून 4 वर्षाच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे। काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सोनाली अविनाश लकडे वर्ष 24 राहणार कात्रज कांचनपुरी नगरी तालुका करमाळा सोलापूर असे या अपघातात मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे। तर पती अविनाश नामदेव लकडे वर्ष 29 हे गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात शर्वीर अविनाश लकडे हा मुलगा बचावला आहे। अपघात एवढा भीषण होता की महामार्गावरून बाईकला ट्रकने जवळपास 10 ते 12 फूट थेट वनीकरणात फरफटत नेले। यामध्येच सोनालीचा जागीच मृत्यू झाला। काल सायंकाळी मालवाहू ट्रक क्रमांक MH42 T2320 हा पुण्याकडून इंदापूर दिशेने वेगाने निघाला होता। याच मार्गावरून भिगवण नजीकच्या कात्रज तालुका करमाळा येथील हे दाम्पत्य अविनाश लकडे हे त्याच्या जवळ असलेली बाईकवरून पत्नी आणि मुलासह इंदापूरच्या दिशेने निघाले होते। यावेळी भरधाव ट्रकने पाठीमागून बाईकला जोरदार धडक दिली। दरम्यान हा अपघात एवढा भीषण होता की महामार्गावरून दुचाकी स्वराची बाईक ट्रकने जवळपास 10 ते 12 फूट थेट वनीकरणात फरफटत नेली। यात बाईकवरील सोनाली यांचा जागीच मृत्यू झालाय। पुढील तपास पोलीस करत आहेत।